शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस मोठ्या घोषणांचा ठरलाय। पंतप्रधान आवास योजनेतून आज राज्यातील 5 लाख कुटुंबांचा हक्काच्या घराचं स्वप्न साकार झालं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्यात। महाराष्ट्राला यंदा विक्रमी 30 लाख घरांचं उद्दिष्ट मिळालं असून त्यासाठी 9,000 कोटींचा निधी प्राप्त झालाय। पुढच्या वर्षी आणखी 15 लाख घरांचं वाटप केलं जाईल आणि येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला हक्काचं पक्क घर मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। घरांसोबतच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा केली असून जून अखेरपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी होणार आहे। यात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार असून कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आजपासूनच 12.35 रुपये दराने कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे। मिशन घरकुल आणि शेतकरी दिलासा यामुळे राज्याच्या ग्रामीण भागात आनंदाचं वातावरण आहे। स्वराज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संस्कृतीमध्ये आपल्या साहित्यामुळे एक नाव कमावलं। गरिबाचा आवाज, मजुराचा आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं। संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत ज्यांनी एक आग अशा प्रकारची उठली होती की त्यांनी अनेकांना स्फुरण मिळालं होतं। अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण करताना मला अतिशय आनंद आहे। साहेब, 2 मंत्री साताऱ्यात, 5 मंत्री, सगळ्या मंत्र्यांवर तुम्ही विश्वास जो टाकला तो विश्वास खऱ्या अर्थानं सार्थ ठरलेला दिसतोय, कसं बघता याच्याकडे? मला अतिशय आनंद आहे। आमचे सगळे मंत्री अतिशय एफिशियंट आहेत आणि आजचा जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, याकरता मी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं मनापासून अभिनंदन करीन। रेकॉर्ड केलं, एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत, हा रेकॉर्ड. पुढच्या वर्षी 5 लाख